फुटीर खासदारांना शिवसेना युबीटीने नोटीस बजावलेली आहे। 24 तासात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उत्तर न आल्यास सरसत्व सोडल्याचं गृहीत धरलं जाईल असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। बंडखोर खासदारांना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे। व्हीप बजावून सुद्धा आपण हजर का राहिला नाहीत असं कारणे दाखवा नोटीस पहिल्यांदा बजावण्यात आली होती, त्यानंतर आता दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे। उत्तर न आल्यास सरसत्व सोडल्याचं गृहीत धरलं जाईल असं या नोटीसमध्ये नमूद आहे। बंडखोर 6 खासदारांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसचं उत्तर 24 तासात देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुणा आता आपल्यासोबत आहे। उर्वशी, काय आहे नेमका मजकूर या नोटीस मधला? अनिल देसाई आहे, त्यांनी ही नोटीस पाठवली आहे। 24 तासांमध्ये त्यांना हे उत्तर द्यायचं आहे आणि जे सगळे बंडखोर खासदार आहेत त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। 24 तासात त्यांनी या खास जी बैठक बोलवण्यात आलेली त्यांची तिथे अनुपस्थित का होती याचं उत्तर 24 तासात त्यांना द्यायचं आहे। जर उत्तर आले नाही तरी फायनल वॉर्निंग समजून या जी आहे समजून घ्यायची आणि त्यांची सदस्यता जी आहे ती सोडण्याची गृहीत धरली जाणार असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे। खूप महत्वाची लास्ट अशी वॉर्निंग जी आहे सगळ्या बंडखोर खासदारांना देण्यात आली आहे आणि आता 7 दिवसाच्या ऐवजी जी पहिले देण्यात आलेली नोटीसमध्ये वेळ आता 24 तासाची वेळ या सगळ्या बंडखोर खासदारांना देण्यात आली आहे आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे की त्यांची अनुपस्थिती का होती। उर्वशी, यापूर्वी सुद्धा एक नोटीस बजावण्यात आलेली होती, व्हीप बजावण्यात आला होता, पण तो बजावून सुद्धा बैठकीला गैरहजर होते हे सगळे खासदार आणि त्यासाठी बहुतेक अरविंद सावंत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की 7 दिवसांची मुदत आहे उत्तर द्यायला। आता या नोटीससाठी केवळ 24 तासांची मुदत देण्यात आलेली आहे। त्या दोन नोटीस बद्दल नेमकं काय सांगशील आणि त्याला कोणी या 6 खासदारांपैकी रिस्पॉन्ड केलाय का? नक्कीच आतापर्यंत 6 खासदारांनी रिस्पॉन्ड नाही केला आहे आणि म्हणून ही दुसरी नोटीस बाहेर आली आहे। 7 दिवसाच्या आजची वेळ जी होती ती पहिल्या नोटीसमध्ये होती, मात्र आताची जी घडामोड सुरू आहे आणि हालचाली ज्या प्रकाराने मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आता 24 तासाचा अल्टिमेटम देऊन या सगळ्या खासदारांना जे आहे एक फायनल वॉर्निंग देण्यात आली आहे। जर 24 तासात आता त्यांनी उत्तर दिलं नाही तर जे आहे त्यांची सदस्यता जी आहे ती सोडल्याची गृहीत धरली जाईल असा त्यात एकदम फायनल वॉर्निंग म्हणून सांगितलं गेलं आहे। म्हणजेच हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि त्यानंतर आता 24 तासाची वेळ या सगळ्या खासदारांना देण्यात आली आहे। ठीक आहे उर्वशी, धन्यवाद या माहितीसाठी।